महाडमध्ये क्रांतीचा जयघोष. 99 वर्षांनंतर 55 कोटींचा प्रकल्प. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती महाड. ही भूमी साक्ष आहे मानवी हक्कांच्या त्या पहिल्या क्रांतीची. 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचे पाणी स्पर्शून विषमतेच्या साखळ दंडांना तडा दिला होता. उद्या 99 वर्षांनंतर त्याच ऐतिहासिक भूमीत पुन्हा एकदा नवा इतिहास रचला जातोय. 55 कोटींच्या भव्य सुशोभीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन आणि राज्याच्या बड्या नेत्यांची मांदियाळी. उद्या महाडमध्ये नेमकं काय घडतंय याकडे सर्वांचे लक्ष. आजच्या या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून महाडमध्ये सध्या जय्यत तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे या सोहळ्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज सायंकाळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट स्वतः महाडमध्ये दाखल होणार असून ते चवदार तळे परिसराची आणि नियोजित कार्यक्रमाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. त्यापूर्वी मंत्री भरत गोगावले यांनी तयारीचा आढावा घेतला. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून मंत्र्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्याच्या मुख्य सोहळ्याचे स्वरूप अतिशय भव्य असणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चवदार तळे परिसराच्या 55 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याचे भूमिपूजन पार पडणार आहे. तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती या सोहळ्याला लाभणार आहे. त्यांच्या उपस्थितीनं आंबेडकरी अनुयायांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, रोह्यो मंत्री भरत गोगावले आणि स्थानिक लोकप्रतिनिधी देखील या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहेत. आता प्रश्न उरतो की 55 कोटींच्या या निधीतून नेमकं काय बदलणार? मिळालेल्या माहितीनुसार चवदार तळे परिसराचा जागतिक दर्जाचा विकास केला जाणार आहे. अत्याधुनिक रोषणाई, देश परदेशातील पर्यटकांसाठी जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा आणि बाबासाहेबांच्या त्या ऐतिहासिक लढ्याची आठवण करून देणारे स्मारक क्षेत्र अधिक भव्य आणि प्रेक्षणीय केले जाणार आहे. 99 वर्षांनंतर होत असलेला हा कायापालट महाडच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाणारा क्षण ठरेल का? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाडकरांना काय संबोधित करतात याकडे सर्वांचं लक्ष लागले.